धर ना काढू का लाव लवकर रे खाली धरा एक मिनिट थांबा लिख लिहू दे थांबा एक मिनिट थांबा तू थोडं पलीकडे सर मी का बघा धनंजय देशमुखची प्रेम दिली लाईव्हची ते बोललो 400 दाखल केले ना हॅलो ओके लिंक टाकतोय तुम्हाला ग्रुपवरती चला आयडिओ जोडला का मामा तुमच्या सांगू ना सांगा चला लिंक तुमच्या घेईल ना ऑफिस घेईल ना मग फोन करून सांगितलं ओके सांगितलं फोन करून एक मिनिट व्हॉट्सअप ओके एक मिनिट ओके एक मिनिट रेडी हा धनुभाऊ धनंजय देशमुख चार्जशीट दाखल झालेली काय पहिली प्रतिक्रिया असेल यामध्ये ज्यावेळेस आपल्याला चार्जशीटची कॉपी आपल्या हातात येणार आहे त्या दिवशीच आपल्याला खरं तर सगळ्या जे काही चार्जशीट मध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत जसं की सुरुवातीपासून हे कारस्थान कसं रचलं गेलं अपहरण कसं केलं गेलं त्याच्यानंतर हत्या कशी गेली याच्यात कुणाकुणाचा सहभाग आहे कोणी आरोपीला पळवण्यात मदत केली कोणी आरोपीला पैसे पुरवले या सगळ्या गोष्टीचा या चार्जशीटमध्ये सगळी माहिती असणार आहे परंतु ज्यावेळेस आपल्याला चार्जशीटचा जो म्हणजे कॉपी आहे त्याची ज्यावेळेस हातात येत नाही तोपर्यंत आपलं जे सगळं बोलणं आहे ते उचित राहणार नाही ज्या दिवशी आपल्याला ती 1-2 दिवसात सोमवारपर्यंत ज्यावेळेस कॉपी आपल्या हातात येईल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा सगळ्यांना त्या गोष्टी समजून जातील मात्र थोडी गडबड झाली असं वाटतंय का आता हत्येला 80 दिवस झाले आणि चार्जशीट देखील दाखल नाही याच्यात ज्या समित्या स्थापन झालेल्या होत्या CID SIT आणि जे यंत्रणा होती याच्यात राबवलेली याच्यात जे अधिकारी नेमलेले होते त्यांनी पूर्ण वेळ या तपासामध्ये तपास कसा वेगाने होईल कसा उचित होईल योग्य होईल यावर भर दिलेला होता आणि आम्ही आतापर्यंत सांगत होतो की CID आणि SIT जो तपास करत आहे तो योग्य दिशेनं चालत असावा करत असे तर या दृष्टिकोनातून त्यांनी जितका वेगानं तपास करता येईल आणि कसा उचित करता येईल त्यावर त्यांनी भर दिलेला आहे या संदर्भात आता ज्यावेळेस आपल्या हातात चार्जशीटची कॉपी येईल त्यावेळेसच सगळ्या गोष्टी हे आपल्याला समजतील उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात तुम्ही मागणी केली होती की चार्जशीट दाखल व्हायच्या त्याच्या अगोदर त्यांची नियुक्ती केली जावी मात्र काल त्यांची नियुक्ती केली आणि आज चार्जशीट दाखल झाली मग त्यांचा नेमका या चार्जशीटच्या संदर्भात काय फायदा होता आता काही गोष्टी 10-5% ह्या ज्या गोपनीय असतात प्रत्येकाच्या म्हणजे त्या CIDच्या असतील SITच्या असतील किंवा समजा अशा जनरल असतील त्याचा एक कुठेतरी भाग आपण त्याला समजलं पाहिजे आणि आता ज्यावेळेस माहिती समोर येईल सगळी त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की कशी कुणाची कुठल्या कामात मदत झाली आणि हे तपास कसा पूर्ण झाला 1400 पानाचा चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे SIT CID असेल जे काही यंत्रणांनी काम केलेलं असेल तुम्हाला काय वाटतं 1400 पानाचा आरोप नाही हा तपास मोठा होता आणि ह्याच्यामध्ये कारस्थान करणारे अपहरण करणारे खंडणी गोळा करणारे याच्यामध्ये आरोपीची संख्या मदत करणाऱ्यांची संख्या जरी प्रमुख आरोपी हे 9 असले तरी ह्याच्या मागे खूप मोठं जाळं होतं आहे आणि त्यातूनच हे सगळं पुढे प्रक्रिया चाललेली आणि प्रत्येक आरोपी हा त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे म्हणूनच मकोका हे कलम लावण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे हे 1400 पानाचे जे चार्जशीट आहे ते आज दाखल झालेले आहे यातून आमची अपेक्षा आहे की आरोपीला याच्यातून फाशी झाली पाहिजे आणि फाशीच होणार तपासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असं वाटतंय कारण नेमकं यातून पुढचा जो तपास आहे आता आणखी सहआरोपी करण्याची बाकी आहेत बहुतांश ज्यांनी आरोपीला सहकार्य केलं असे देखील सहआरोपी केले नाही आता आपल्याला ही ज्यावेळेस याची माहिती पूर्ण भेटल किंवा आपण त्याचा थोडा स्टडी करू त्याच वेळेस आपल्याला पुढे हा प्रथम टप्पा आहे का म्हणजे काय हे त्याच वेळेस आपल्याला समजेल
त्याशिवाय अगोदर बोलणं चुकीचं होईल. आता दोषारोपपत्र दाखल करण्या अगोदर देशमुख कुटुंबाला त्यांनी माहिती दिली होती का तपासी अधिकाऱ्यांनी, आणि तुम्हाला तरी नेमकं कळलं? नाही, आम्हाला प्रसार माध्यमातूनच कळालं. का तर उशीर जर होत असेल जास्त चार्जशीट हे दाखल करायला, तर ती त्यांनी घेतलेली काळजी आहे, ती वेळेच्या अगोदर चार्जशीट त्यांनी दाखल करायचा प्रयत्न केलेला आहे. बजरंग सोनवणे म्हणाले की खरं तर 180 दिवस असताना 80 दिवसातच ही चार्जशीट दाखल केली गेली आहे आणि हे सगळं संशयास्पद आहे. थोडं वेळ जाऊ द्या, काही गोष्टी तुम्हाला आपोआप कळतील आणि ते वेळ जाणंच खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मी ह्याच्यावर जरा बोलणं टाळेल. भाऊ, तुमची 2 ते 3 वेळेस तर समितीसोबत बैठक झाली होती, तुमचं बोलणं झालं होतं, तुम्ही बोलले काही गोष्टी आहेत मी बाहेर बोलू शकत नाही. तुम्हाला पहिले SIT किंवा समितीने सांगितलं होतं का चार्जशीट डिटेलमध्ये घेणार आहे, काय घेणार आहे? म्हणजे 1400 पानाचं चार्जशीट आहे, ह्याच्यावर काही तुम्हाला तिन्ही प्रकरणाचं जे चार्जशीट दाखल केले गेले आहेत, खंडणी, हत्या आणि अॅट्रॉसिटी, मारहाण. आम्ही त्यांना वेळोवेळी भेटायचो, तपास कुठल्या पद्धतीनं चालू आहे, कसा चालू आहे, तर आम्हाला ते समाधानकारक सगळ्या गोष्टी सांगायचे आणि आम्ही त्यांना फक्त विनंती करत राहत होतो की याच्यामध्ये निष्पक्षपातीपणे हे सगळा म्हणजे तपास झाला पाहिजे आणि त्याची दक्षता त्यांनी घेतली असावी. जवळपास 80 दिवस झालेत, कृष्ण आंधळे फरार आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की काही शंका उपस्थित केल्या जात आहेत त्याच्या असण्याबाबत, त्याबद्दल काय सांगाल सविस्तर? ते सगळं पोलीसचं काम आहे. आपण आपलं जे काम होतं ते आपण केलंय. आता ते पोलीसचं काम राहिलेलं आहे. त्याच्या तपासामध्ये तो कधी शोधतोय, तो कुठं सापडतोय, तो कुठं फरार आहे, ते काम त्यांचं आहे. त्यांना ते केलं पाहिजे. आणि याच्यातून एक गोष्ट सिद्ध झाली की यांना याच्या अगोदरच, हे खून प्रकरण होण्या अगोदरच जर ह्यांना जेरबंद केलं असतं, हे ज्यावेळेस पोलिसांसोबत वावरत होते, केली होती ती मागणी फक्त तुम्हाला दोघांनाच माहित आहे. ते म्हटले होते की चार्जशीट दाखल झाल्यानंतर या संदर्भात माहिती देऊ. काय नेमकी ती मागणी आहे? बरं, ऐका, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की बजरंग सोनवणे यांना आम्ही भेटलो दुपारी. तर बजरंग सोनवणेचं म्हणणं असं होतं की काल 5 वाजेपर्यंत आम्ही तिथेच उपोषणस्थळी होतो. त्यावेळी पोलीस अधिकारी तिथे होते, प्रशासनाचे अधिकारी नेहमी संपर्कात आहेत, पण कुठलीच माहिती दिली जात नाहीये. म्हणजे 80 दिवसामध्ये तपास आटपून CID नेमकं काय करू पाहते किंवा यासाठी काय करते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कारण 180 दिवसामध्ये चार्जशीट दाखल करायचं होतं, मात्र पोलिसांनी केवळ 80 दिवसामध्ये केलं. ते आता मी बाप्पांसोबत बोलून आम्ही चर्चा करू, मग ते आमची काय चर्चा होते, मी काय त्यांना बोलेन किंवा ते मला काय बोलतील, त्यावर आम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ. गावकऱ्यांची मागणी होती चार्जशीट दाखल करण्यापूर्वीच नियुक्ती व्हायला पाहिजे होती उज्ज्वल निकम यांची, परंतु 1 दिवसातच त्यांची नियुक्ती केली आणि दुसऱ्या दिवशी चार्जशीट दाखल केलं. उपोषण करण्याचं कारणच ते होतं ना की लवकरात लवकर सरकारी वकील साहेबांची नियुक्ती करा. मग आपण 25 तारखेला उपोषण ज्या दिवशी सुरू केलं, अन्नत्याग उपोषण, त्या दिवशीच खऱ्या अर्थानं ही उशिरा नियुक्ती झाली आणि त्याचं पत्र आपल्याला आमदार सुरेश अण्णा धस यांनी काल 26 तारखेला आपल्याला त्यांनी दिलं. आता याच्यामध्ये काय ज्या गोष्टी आहेत पुढच्या, त्या चर्चा सगळ्यांबरोबर करून सगळ्या अधिकाऱ्यांसोबत, सगळे जे काही सहकार्य करणारे लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक क्षेत्रातले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करून पुढील काय दिशा असणार आहे ह्याची हे आम्ही तुम्हाला. आता चार्जशीट दाखल झाली, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये किंवा अंडर ट्रायल कोर्टात केस चालू, अशा पद्धतीची काय नेमकी मागणी असते? आता हे फक्त आपल्याला चार्जशीटची कॉपी एकदा भेटू द्या, मग आपल्याला कशा पद्धतीनं पुढे जायचंय त्यावर सविस्तर चर्चा, गांभीर्यानं सगळ्या गोष्टी घेऊन पुढची दिशा आपण स्वतः ठरवणार आहोत. थँक्यू.